Let's have music, please. Three, two, one. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामध्ये वाटेगाव म्हणून एक गाव आहे आणि या वाटेगावात निवडुंगाच्या झुडपात पसरलेली मातंग समाजाची 7-8 घरं दिसत आहेत. त्यातील एका घरात 1 ऑगस्ट 1920 रोजी भाऊराव साठेंच्या पत्नी वाळूबाईने एका गोंडस मुलाला जन्म दिला. अण्णाभाऊ साठे. आपण जरी गरिबीत दिवस काढले तरी आपल्या अण्णाला लिहिता वाचता यावं, तो शाळेत जावा असं त्याच्या आई वडिलांना वाटू लागलं. पण खेडोपाडी जाती धर्माचा पगडा असणाऱ्या त्या काळात एका मातंग समाजातून आलेल्या अण्णाला शिक्षणात स्थान नव्हते. पण मास्तरांनी अण्णाला इतर मुलांमध्ये वर्गात न बसवता बाहेर बसवले. मुंबईला आल्यावर चरितार्थासाठी कोळसे वेचणं, फेरीवाल्यांच्या पाठीशी गाठोडे घेऊन हिंडणं, गिरणीत झाडूवाला म्हणून काम करणं अशी मिळतील ती कामं अण्णांनी केली. आहे साहित्याची खाण, आहे साहित्याची खाण, अण्णाभाऊचं लिखाण, आहे साहित्याची खाण, अण्णाभाऊचं लिखाण. अण्णाभाऊच्या ज्ञानानं झालं जीवनाचं सोनं. आहे साहित्याची खाण, अण्णाभाऊचं लिखाण. अण्णांनी लिहिलेला स्टालिनग्राडचा पोवाडा म्हणजे चर्चेचा विषय ठरला. 1943 साली हा पोवाडा पार्टी या मासिकात प्रसिद्ध झाला आणि अण्णाभाऊ साठे हे नाव थेट रशियापर्यंत जाऊन पोहोचलं. सारं जग विचारतया काय केलं या मागानं, सारं जग विचारतया काय केलं या मागानं. जातीपातीच्या पलीकडचं बलिदान दिलं या मागानं, जातीपातीच्या पलीकडचं बलिदान दिलं या मागानं.
काही अशी माणसं असतात त्यांना कुठल्या जात धर्माच्या मर्यादेत आपण बांधू शकत नाही, कारण त्यांच्या कर्तृत्वाचा विस्तार हा प्रचंड असतो. मला वाटतं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे त्यापैकी एक. 18 जुलै 1969 अण्णाभाऊ आपल्यातून निघून गेले, पण जाताना शोषित पीडित समाजाच्या हाती हत्तीचं बळ देऊन गेले. अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवण्याचं सामर्थ्य देऊन गेले. वा 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 वा, सगळ्यांनी थांबा.